तमिळनाडूच्या मदुराईमध्ये कार्तिकई दीपमच्या दिवशी मोठा तणाव निर्माण झाला, जेव्हा हिंदू मक्कलकाची, हिंदू नमिजरकाची, हनुमान सेनाई आणि हिंदू मुन्नी या 4 हिंदू संघटनांच्या सदस्यांची द्रमुक सरकारच्या प्रशासनासोबत जोरदार झटापट झाली। या संघटना तिरुपरनकुंद्रम टेकडीवर दीप लावण्यासाठी जात होत्या, परंतु पोलिसांनी त्यांना वर जाण्यापासून रोखलं। बुधवारी मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने आदेश दिला की दीपथून अर्थात प्राचीन दगडी स्तंभ यावर दीप प्रज्वलित केला जावा आणि या प्रक्रियेसाठी CISF सुरक्षा पुरवण्यात यावी। त्यानंतर तिरुवन्नामलाई येथे हजारो श्रद्धाळूंनी आनंदमलई पर्वतावर प्रज्वलित करण्यात आलेल्या दीपमचे मनोभावे दर्शन घेतले। हिंदू संघटना आणि द्रमुक सरकारच्या पोलिसांमध्ये नेमका काय राडा झाला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहेत अजिंक्य सावंत। दीपथून हा एक प्राचीन दीपस्तंभ असून तो तमिळनाडूतील अनेक मंदिरांमध्ये विशेष धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो। यापैकी मदुराईजवळील तिरुपरनकुंद्रम टेकडीवरील दीपथून अत्यंत प्रसिद्ध आहे। कार्तिकई दीपम उत्सवाच्या दिवशी येथे दीप प्रज्वलित करणं ही शतकानुशतके चालत आलेली परंपरा आहे। दीपथून हा उंच दगडी स्तंभ असून त्यावर दिवा प्रज्वलित करण्याची प्रथा आहे। कार्तिकई दीपम हा भगवान शिव आणि भगवान मुरुगन यांना समर्पित मोठा दीपोत्सव असून तिरुवन्नामलाईप्रमाणेच तिरुपरनकुंद्रम येथेही दीप प्रज्वलनाची परंपरा फार जुनी आहे। दीपस्तंभावर लावला जाणारा प्रकाश दूरवरूनही दिसतो आणि तो धर्म, धैर्य, दिव्यता यांचं प्रतीक मानला जातो। स्थानिक लोकश्रद्धेनुसार युद्धकाळात भगवान मुरुगनने सैन्याला मार्ग दाखवण्यासाठी या दीपस्तंभावरून दिवा लावला, अशी ही एक दंतकथा आहे। यावर्षी मात्र मंदिर प्रशासनाने सुरक्षेचे कारण सांगत तिथे दीप पेटवण्यास परवानगी दिली नव्हती। त्याऐवजी तो दीप सामान्य ठिकाणी म्हणजे उच्चिपिल्लैयार मंडपम येथे प्रज्वलित करण्यात आला। याचा हिंदू संघटना व स्थानिक श्रद्धाळूंनी विरोध केला। मद्रास हायकोर्टाचा आदेश असतानाही त्याचे पालन प्रशासनाकडून न झाल्याने जोरदार आंदोलन या ठिकाणी सुरू झालं। सुरुवातीला जेव्हा याचिकाकर्ते राम रविकुमार आणि CISFचे सुरक्षा पथक टेकडीच्या दिशेने जाण्यास निघाले, तेव्हा जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असल्याने पोलिसांनी त्यांना थांबवलं। त्यामुळे श्रद्धाळूंनी बॅरिकेड्स तोडून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्यांना रोखलं। यावेळी झालेल्या गोंधळात एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे। हिंदू मुन्नी संघटनेसह इतर संघटनांनी देखील आरोप केला की मंदिर प्रशासनाने मुद्दाम कोणतीही व्यवस्था केली नव्हती। तमिळनाडूमध्ये हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एंडोमेंट्स डिपार्टमेंट या खास विभाग आहे, जो 1959 मध्ये सुरू झालेल्या तमिळनाडू हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एंडोमेंट्स ॲक्ट 1959 अंतर्गत काम करतो। या कायद्यानुसार राज्य सरकारला मंदिर प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आहे। सध्या तमिळनाडूत MK स्टॅलिन यांच्या नेतृत्वातील द्रमुक सरकार असून तमिळनाडूतील जवळपास सर्व हिंदू मंदिरे ही या HR&CE विभागाअंतर्गत सरकारी नियंत्रणाखाली आहेत। काही जणांचा असा आरोप आहे की या नियंत्रणांमुळे मंदिरांची पारंपरिक स्वायत्तता कमी होते। काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।